आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा एक क्षण नक्की येतो जेव्हा आपण कोणाचंही वाईट न करता लोक विनाकारण आपल्याला त्रास द्यायला लागतात. आपण शांत राहण्याचा प्रयत्न करतो पण समोरचा त्रास वाढवतच जातो. मनामध्ये एकच प्रश्न येतो, मीच का? मी तर कोणाचं वाईट केलं नव्हतं. जर तुमच्याही आयुष्यात असं घडत असेल तर आजचे हे 7 शब्द, या 7 गोष्टी स्वतःच्या मनावर कोरून ठेवा, कारण स्वतःचा स्वाभिमान टिकवून ठेवणे ही कोणतीही चुकीची गोष्ट नाही. पहिली गोष्ट, शांत राहा. जेव्हा कोणी तुम्हाला विनाकारण दुखवायचा प्रयत्न करत तेव्हा त्याचा हेतू हाच असतो की तुम्ही चिडावं, तुमची शांती गमवावी. जर तुम्ही त्यांच्यावर ओरडलात तर ते जिंकले, पण जर तुम्ही शांत राहून त्यांच्याकडे फक्त एक स्मित हास्य देऊन पाहिलं तर त्यांचा अप्रभाव तिथेच होतो. शांत हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. दुसरी गोष्ट, तुमची सीमा स्पष्ट करा. सहनशील असणं चांगलं आहे पण लाचारी पत्करणं नाही. समोरच्याला स्पष्ट शब्दात आणि शांत आवाजात सांगा, इथपर्यंत ठीक होतं पण यापुढे मी सहन करणार नाही. लोकांना तुमची जागा दाखवून देणं कधी ना कधी खूप गरजेचं असतं, नाहीतर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. तिसरी गोष्ट, मूर्ख लोकांशी वाद घालू नका. मूर्ख लोकांशी वाद घालवण्यात वेळ घालवू नका. ज्या माणसाने तुम्हाला चुकीचं ठरवलंय किंवा ठरवायचं ठरवलंय आहे त्यांना तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ते पटणार नाही. नकाशी घातलेला वाद म्हणजे चिखलात दगड मारल्यासारखं आहे. शेवटी अंगावर उडणारे डाग आपलेच असतात. शांतपणे तेथून निघून जाणे हाच शहाणपणा आहे. चौथी गोष्ट, तुमची प्रगती हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असू द्या. जेव्हा लोक तुम्हाला त्रास देतात तेव्हा त्याचं लक्ष तुमच्यावर असतं, पण तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर असलं पाहिजे. एवढं यशस्वी व्हा, एवढे पुढे जा की तुम्हाला त्रास देणाऱ्या, तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्यांना 100 वेळा विचार करावा लागेल. तुमचं काम बोलू द्या, तुमची जीभ नाही. पाचवी गोष्ट, दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक कुत्र भुकलं म्हणून आपण रस्त्यात थांबून त्याला दगड मारत बसायचा नाही. आपल्या आयुष्यात काही लोक फक्त आपल्याला भडकवण्यासाठी येतात. अशा लोकांचे शब्द मनात धरून स्वतःच्या मनाची शांतता खराब करू नका. त्यांना तुमच्या आयुष्यातून आणि विचारांतून पूर्णपणे काढून टाका. 6वी गोष्ट, तुमचा आत्मविश्वास कधीही कमी होऊन देऊ नका. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तेव्हा ती तुम्हाला मानसिक दृष्टिकोनातून कमकुवत करायचा प्रयत्न करत असते. तुमची पाठ सरळ ठेवा, नजरेला नजर देऊन बोला आणि स्वभावावर विश्वास ठेवा. तुम्ही चुकीचे नसाल तर कोणासमोरही झुकायची किंवा घाबरण्याची गरज नाही. 7वी गोष्ट, सर्वात महत्त्वाची, स्वतःला एकटं समजू नका. जर त्रास सीमा ओलांडत असेल तर शांत बसून सहन करू नका. तुमच्या कुटुंबाशी बोला, मित्रांशी बोला किंवा कायदेशीर मदत घ्या. सहन करणे म्हणजे मोठेपणा नाही, तर अन्याय विरुद्ध उभे राहणे हीच खरी ताकद आहे. आता स्वतःला एकच वचन द्या, यापुढे कोणालाही तुमच्या मनाची शांतता हिरावून घेण्याचा अधिकार तुम्ही देणार नाही. आयुष्यात खूप सुंदर आहे, ते आशा विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांसाठी वाया घालवू नका. जर या व्हिडिओतील एक जरी शब्द तुमच्या मनाला शिवला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला आज याची खूप गरज आहे. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.